आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की साताऱ्याच्या फलटणमध्ये देखील पावसाचा हाहाकार बघायला मिळाला। फलटणमध्ये ओढ्यात एक कार बुडाली आहे। ओढ्यात कार बुडून बाप लेकीचा करुण अंत झालाय। पाण्याचा अंदाज न आल्यानं ही कार बुडाल्याचं कळतंय। जेसीबीच्या साह्याने ही कार बाहेर काढण्यात आली। वारुगड इथल्या मदने कुटुंबावरती या निसर्गाच्या माध्यमातून काळाने घालाच घातला असं म्हणूयात। आणि याचबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। किरण, नेमकं काय घडलं? विशाल, परतीच्या पावसानं सातारा जिल्ह्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ माजवलेला आहे। अनेक भागामध्ये ओढे नाले असतील किंवा नदी असेल, याच्यामध्ये पुराचं पाणी जे आहे ते वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काल रात्रीच्या सुमारास फलटण तालुक्यातील सोमनथळी या गावाच्या परिसरामध्ये असलेल्या ओढ्यावरती पुराचं पाणी जे आहे ते वाढलेलं होतं आणि रात्रीच्या सुमारास अंदाज न आल्याने इर्टिगा गाडीमध्ये असलेले एक तिचे वडील आणि एक 13 वर्षाची मुलगी त्यामध्ये बुडालेली आहे कार। आणि त्याचं दुर्दैवी अंत ह्या दोघांचाही झालेला आहे। मान तालुक्यातील वारुळगड येथील हे दोघे आहेत। छगन मदने आणि 13 वर्षीय प्रांजल मदने या दोघांचाही यामध्ये दुर्दैवी अंत झालेला आहे। आज सकाळच्या सुमारास जेसीबीच्या साह्याने ही गाडी वर काढण्यात आली। त्यानंतर त्यांचे जे मृतदेह आहेत ते बाहेर काढण्यात आले। त्यानंतर अँब्युलन्स मधून त्यांना दवाखान्यामध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर पुराच्या पाण्यामध्ये जे आहे ते अनेक गावामध्ये पाणी शिरणं किंवा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ही दुर्दैवी घटनाच म्हणावी लागेल। विशाल, धन्यवाद किरण या सगळ्या माहितीबद्दल। दुर्दैवाने बाप लेकीचा या सगळ्या प्रकारामध्ये अंत झाला। आतमध्येच होते आणि त्यांना पाण्याचा अंदाज येऊ शकला नाही। त्यांनी गाडी जी ती संपूर्ण पाण्यामध्ये बुडाली आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय।